नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे स्वामी समर्थांविषयी बोलणार आहोत. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की एखादा संत पक्षालाही आज्ञा देऊ शकतो? एकदा स्वामी समर्थ गावाबाहेरच्या राम मंदिराजवळ बसले होते. त्यांच्यासोबत त्यांचा भक्त चोपाळा होता. लिंबाच्या झाडावर एक छोटी चिमणी चिवचिव करत बसली होती. स्वामींनी वर पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, "अगं, आम्ही गावात जाऊन येईपर्यंत इथून हालू नकोस." स्वामी गावात गेले. तास गेले. सूर्य माथ्यावर आला. चोळाप्पा परत आला तेव्हा त्यांनी पाहिलं, ती चिमणी अजूनही त्याच फांदीवर बसली होती. जणू तिने स्वामींची आज्ञा पाळली होती. स्वामी परत आले आणि म्हणाले, "आता जा, तुला भूक लागली असेल ना?" क्षणात ती चिमणी उडून गेली. हे पाहून चोळाप्पा थक्क झाले. त्यांना कळलं, ज्यांच्या शब्दामध्ये सत्य असतं त्यांची आज्ञा निसर्गही मानतो. कदाचित म्हणूनच लोक म्हणतात, स्वामी समर्थांची लीला समजणं सोपं नाही. आज आपण इथे त्याच चिमणीची गोष्ट ऐकणार आहोत. चोळाप्पा हे स्वभावाने साधे होते, पण ते अंधश्रद्धाळू नव्हते. त्यांनी श्री स्वामी समर्थांचे अनेक चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. त्या अनुभवामुळे त्यांच्या मनामध्ये स्वामींच्या चरणी खरी आणि दृढ भक्ती निर्माण झाली होती. एके दिवशी स्वामी महाराज गावाबाहेर फिरत फिरत रामाच्या मंदिराजवळ आले. त्या मंदिराजवळ एक मोठे लिंबाचे झाड होते. स्वामी त्या झाडाखाली बसले. त्यांच्यासोबत चोळाप्पा देखील होते. सकाळची वेळ होती. सुमारे 7 वाजले असतील. त्या झाडाच्या फांदीवर एक छोटी चिमणी बसली होती आणि चिवचिव करीत होती. स्वामींनी त्या चिमणीकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, "अगं चिमणी, आम्ही गावात जाऊन येईपर्यंत तू इथेच बस, इथून हालू नकोस." असे म्हणून स्वामी जवळच्या वाडी नावाच्या गावात गेले होते. ते गाव साधारण 1 कोस अंतरावर होते. बराच वेळ गेला. सूर्य वर आला. दुपारचे 12 वाजले. स्वामी वाडीहून परत येऊन पुन्हा त्या लिंबाच्या झाडाखाली आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती चिमणी अजूनही त्याच फांदीवर बसलेली होती. तिने स्वामींची आज्ञा जशीच्या तशी पाळली होती. स्वामींनी त्या चिमणीकडे पाहून प्रेमाने म्हटले, "तुला भूक लागली असेल ना? आता तू जा." इतके म्हणताच चिमणी लगेच पंख पसरून भुरकन उडून गेली. हे दृश्य पाहून चोळाप्पा थक्क झाले. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांच्या मनात विचार आला की पक्षी देखील स्वामींची आज्ञा पाळतात. याचा अर्थ स्वामी साधे मनुष्य नसून साक्षात ईश्वराचा अवतार आहे. अशा अनेक लीलांनी चोळाप्पांची स्वामीवरची भक्ती अधिकच दृढ होत गेली. चोळाप्पांची स्वामीवर इतकी श्रद्धा होती की ते घरातील भांडी घाण ठेवून स्वामींना जेवण घालत असे. स्वामी त्या काळात बहुतेक वेळा चोळाप्पांच्या घरी जेवण करत. नंतर राजालाही स्वामींची भक्ती लागली.
राजवाड्यातून स्वामीसाठी आणि चोळापांच्या घरासाठी रोज सीधा येऊ लागला. त्यानंतर स्वामी कधी कधी चोळापांच्या घरी जेवू लागले. ते गावात फिरून भक्तांच्या घरी जेवत असत. पुढे तर स्वामी गावोगावी फिरू लागले. सुरुवातीच्या 2 महिन्यात स्वामींनी चोळापांची खूप कसोटी घेतली. त्यांना अनेक प्रकारे त्रासही दिला, पण चोळापांची श्रद्धा ढळली नाही. एकदा स्वामी बसापूर नावाच्या गावामध्ये गेले. चोळाप्पा देखील त्यांच्या मागे गेले. तेव्हा स्वामी रागाने म्हणाले, आम्ही संन्यासी आहोत, आमच्या मागे लागू नका, घरी जा आणि आपला संसार करा. असे सांगून स्वामी वेगाने चालू लागले. पण चोळाप्पा त्यांच्या मागेच चालत राहिला. स्वामींनी मागे वळून त्याला रागाने शिव्याही दिल्या आणि घरी जाण्यास सांगितले. तरी ते थांबले नाही. चोळाप्पा नम्रपणे हात जोडून म्हणाले, महाराज, मी घरदार सोडीन, बायको मुलांना सोडीन, सर्व संसाराचा त्याग करीन, पण तुमचे चरण कधीही सोडणार नाही. त्यांची अशी धड भक्ती पाहून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या पायातील खडावे काढले आणि चोळापांच्या अंगावर फेकले. त्या पादुकांची भक्तिभावे पूजा करावी अशी त्याला आज्ञा केली. चोळाप्पा त्या पादुकांची अत्यंत श्रद्धेने पूजा करू लागले. पुढे गावातील अनेक आजारी आणि दुःखी लोकांना दृष्टांत होऊ लागला. चोळाप्पाच्या घरी असलेल्या त्या पादुकांचे दर्शन घेतल्याने त्यांच्या व्याधी दूर होऊ लागल्या. अशा रीतीने स्वामी समर्थांची कीर्ती दूरवर पसरू लागली. ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरी श्रद्धा आणि निष्ठा असेल तर स्वामी समर्थांची कृपा भक्तांवर सदैव राहते. तुम्हालाही स्वामी समर्थांच्या आयुष्यातला हा प्रसंग आवडला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.